हाय गाईज, तर आम्ही आज आलो होतो रनिंगसाठी. पण आमच्या मॅडम नाही का कटोलेच्या माग लागली. आमच्या गावाकडे कटोले दाखवू का? कटोले दाखव का? अरे देवा, कसं तू येत झाला का मला उद्या असं? हा तू अहो तुमची कोण होती? कोण बाय? दाजीला सांगतो आज मी घरी गेले. आम्ही दोघी गाडीत येतो ना, तर आमच्याकडे पाहते आणि हसते, लयच हसते. हो, काय माहिती. आज संध्याकाळी आता दाजीला भेटायला लागेल मला. दाजी खुशखबर आहे, मामीला पण मला गाडी लागेल. घेऊन आलत ना सकाळी, बरी गेल सकाळी पाय बरं त्या इंटरेस्ट, कारण ती सकाळी जाते ना, तर इंटरेस्ट उठायचा सकाळी सकाळी. एक गोष्ट सांगायची आहे, रागू नको. हा नाही ना. रागू नको. म्हणजे रागाव नको मग काय काय म्हणजे काय नाही गोष्ट. मग रागाल तर रागवाच लागतं. उंदीर एवढा मोठा सोबत आहे उंदीर. पण रागू नको. जास्त टाइम पण नाही लागला, 11च वाजले होते. गेलते समजलं ना, मला समजलं ना. ते बूट पाहूनच समजलं होता. कस काय? बूट पाहूनच. संध्याकाळी आम्ही घरी जाताना ते बाहेर नव्हता आणि वल्ला पण नव्हता. अरे वा, समजदार आहे वाटते बायको. तब्येत नाही चांगली, काय नाही म्हणून तर काय म्हणून तर तब्येत नाही म्हणून चांगली तुम्ही गेलते. इथंच गेलतो. कंट्रोल म्हणून म्हणलं डाटा काऊन बंद आहे. चला खाली जायला लागतं. डाटा बंद काऊन डाटा बंद करून होता. अहो, डाटा मेसेज लागलो मी. आणि नेटवर्कच किती नव्हतं. मग मेसेज आला. मी म्हणले तर झोपले होते, कस काय डबल मेसेज. ते बुटाकडे पाहून सकाळी सकाळी समजलं होतं मला. हो का? हा तेवढं तरी हाय वाटते ते. नव्हता काढलं नव्हतं. आता का जाऊ शेताकडे जाऊ का आपल्या? तब्येत नव्हती चांगली. आम्हाला सांगून तर जायचं. असेच करतात, बिना मागायला जातात, सकाळी सांगता. शेताकडे जाऊ का? हा तिथं चालू होते वाटते आता. अहो खरंच हो, तुम्ही तब्येत नव्हती चांगली. कालच सांगितलं होतं. गोळी घेतली होती का काय माहित नाही. घेतली होती. जास्त लागत होतं आपल्याला. हो, जास्त लागत समोर नाही, मागून. चला जाऊ द्या बाई, माझं तुम्ही ऐकतच ना. ऐकत ना, सगळ्याच ऐकतात. मी पण सगळ्याच ऐकतो. तुम्हीच सगळं कोणीच नाही. शेजारीबाई तुमचं टीव्ही माझ्या, हा शेजारीबाई तुमचा टीव्ही आमच्या पोरांना पाहू द्या. काढली सगळं दुखायला. दररोज खायला लागते, आहे का नाही दुखलं? जेवायला म्हणते. हो का म्हटलं. आता लय झोप आली म्हणते, आता आराम करतो म्हणते. किती वाजता सांग काढली पण? 12 नाही, 11 11:30 आय थिंक. अरे घरी आलो, कपडे चेंज केले, मग मामाला ते बोललो तिथं. 12 वाजायला फक्त 9 मिनिट बाकी होती. नाही, ती दुसरी झोप आहे. मी दुसरी झोप नाही व्हायची. तिच्या ते पाठवले झोपलं मग आता पप्पी घेऊन. थांब जायचं काय सांगा लोक. नजर पडलं जाऊन येऊ खालून वाढून का. मग एक गाडी घेऊन येते. मीच घेऊन येऊ. हो, फोटो काढवा मग आपण. मी फोटो काढ लागलो. हा तू गाडी घेऊन येते. लवकर जायला लागते पळत त्यासाठी. हा तुझ्या आजोवर जाऊ नये आपण. उशीर झाला ना. मग तुम्ही एक तर लेट आले. मी किती वाजता उठलो माहिती? 5:30ला. आम्ही पण 5:30लाच उठलो, पण आम्हाला कामं करून यायला लागते. हो, ऐक ना, कुठं चालली तू? जाऊ ना. किती वाजले टाईम बघतो. आपल्या व्यायाम गेम होत नाही ना.
बच्चा 6:30 वाजले. अर्धाच घंटा, अर्धा घंटा असं तिकडे जायला 7-7:30. येतो तिथून हो वाटलंच गाडी घे तिकडे खाली ये वाटलंस. खाली 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 नाही तिथे ठेवू आपण गाडी. पर तू गाडी राहू दे इथं रनिंग करून येऊ जरास खाली. खाली गो माझ्यापाशी नाही. मग कुठं आहे ते बॉटल पकड मी दाखवतो तुला. माझ्यापाशी आहे. हिनं माझ्यापाशी दिले कटुले. व्यायाम द्या. व्यायाम गेम सगळा राहिला आणि त्या सर्वजण कटुल्याचेच मागे लागले. केला ना थोडासा तिकडे मग खाली. काय तिकडे म्हणते तू, सगळे कटुलेच पकडायले. खूप सारे आहेत पण ते तिच्यापाशी आहेत. आलो कायसाठी आपण, व्यायामसाठी. व्यायामसाठी अहो केला ना व्यायाम. चला मग, थोडीशी पळी पण. हा दीदीचा दिकूबाई ओय आवाज देते का? दे आवाज दे, तू दे आवाज. ओय दिसायली मला मग ऐकायली पण आणि त्या आवाज नाही देत का? अजीब काढायची. इचको आहे तिथं, काय इचकोडा. इचकाडा ए इचकाडा आहे बा तिथं. लेकर तू निघ दिसत काय. हो हा पण तो आपल्या लग्नाला किती दिवस बाकी आहेत माहिती आहे? हाय गाईस, नाही माहित पण 5-6 महिने. हाय गाईस, तर आमच्या लग्नाला फक्त 5-6 महिने बाकी आहेत. ए चाले पाय पाय पोरगी पाय. महिने बाकी आहेत आमच्या लग्नासाठी. हॅलो गाईस, तर आमच्या लग्नासाठी अजून 5 महिने बाकी आहेत. आणि बोल हाय गाईस, तर आम्ही आलोय कटुले घेऊन. बाई दाखवू का तुला? पाय सर्व भरवले तिनं. एवढीची आहे, 2 आणायला गेली पाय भरून नाही बक्कम आणले म्या. बक्कम आणले ना बाबू. बघू शकता तुम्ही कटुले कटुले. त्याची भाजी होती. आता भाजी भाजी देशील ना खायला. मी बनवतो. तू नको बनू, ठीक आहे. जळलेली जाळून टाकेली सगळी. आजच भेटली आहे की नाही. खरं तू स्वयंपाक करता येते नाही. हा इकडून ये. अहो करायचे हो. नाही तेच म्हणायलो, घरी कॉम्पिटिशन ते चालू होईल. कॉम्पिटिशन अजून म्हणतील अरे इल नका भाजी बनवू देऊ, ते दुसरी बनवते. अहो करते मी. अहो त्या दिवशी केलती मी, छान केलती. बाबाला पण आवडली होती. आम्हाला पण आवडली पाहिजेत ना. हो ना. मग अंड्याची भाजी केलती एकच दिवस, ते पण आणि एकच भाजी केली. कधीच मग भाजी नाही केली. दररोज हिला भाजी करायला शिकव, तर 5 महिन्यानंतर लग्नात त्याच्या पोळ्या लय मस्त करतो मी. पोळ्या करशील व आणि भाजी कोण करेल, मी करू का? भाजी तुम्ही, मी पोळ्या. हा आई म्हणलं आतापर्यंत किचन मध्ये नाही आला तू, बायको आल्या किचन मध्ये आला तू तर. किचन मध्ये येत नव्हते का पहिले पण. अहो नाही, पण असं काही स्वयंपाक किंवा करत नाही ना आम्ही. भाजी तर करता. तेव्हा आता भांडणं केली ती माझ्यासोबत, घराच्या बाहेर काढून घेऊ लागले मला. हा दे तिला कटवले. अगं खरं एवढं नॅचरल राहते ना हे. हो भेटत नाही सिटीवाल्याला. भेटत का सिटीवाल्याला? मग आपल्याला जर भेटतात आपण हा? ते विकत घेतात. विकत घ्यायच लागते. अहो खायासाठी तरसात म्हटलं लोक ते. खेड्याचे काहीच नाही, विकत घेणंच आहे त्याला. खेकडे मग मशरूम आता आज पाहिजे आपल्या घरी खेकडे आहेत खायला काळे. सगळं असं गावाकडे खूप चला. छान वाटतं. हाय गाईज, तर आम्ही आलो इकडे. तर हे बोलतात मला व्हिडिओ काढ म्हणून. तर मी काढत असते. तर तू काय व्हिडिओ काढशील म्हणते मला. दिसले ते मला. आम्ही जात आहे आता घरी. आता किती वाजले असतील? 7 वाजून गेले असतील. चला बाय, आता चाललो आम्ही घरी. सगळं झालं आमचं कटुले वगैरे पाहणं.
आणि रनिंग पण थोडीशी केली, व्यायाम पण थोडासा केला, पण इकडे आल्यावर फ्रेश वाटते. खरं सांग ना, म्हणजे फ्रेश वाटते. ओके बाय. चला जायचं का? तुम्ही आंघोळ नाही केली का? नाही, संध्याकाळी कसं करणार